आपल्या समोर जी दृश्य आहेत ती आहेत तुकोबारायांच्या पालखीची आणि पादुका या पालखीमध्ये आहेत आणि वैष्णवजनांचा हा सगळा मेळा पाहायला मिळतो। पालखीला केवळ स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने खूप मोठ्या संख्येने इथे दाखल झालेत। अत्यंत भावपूर्ण वातावरण इथे पसरलेलं आहे। फक्त तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पालखीचा आजचा मुक्काम हा शेजारच्याच इनामदारवाड्यात असतो आणि त्यानंतर मात्र पालखी निगडी आणि त्यापुढे पुण्यातनं पुढे सासवड मार्गे मार्गस्थ होते पंढरपुराकडे। निगडीच्या पुढे ज्ञानोबांची पालखी आणि तुकोबारायांची पालखी दोन्ही पालख्या एकत्र मिळतात। त्यामुळे पुणेकरांना हा आनंद घेता येतो की दोन्ही पालख्यांचं एकत्रित दर्शन घेता येतं। आणि आता आपल्या समोर आपण पाहतोय ते म्हणजे ही सुंदर फुलांनी सजवलेली पालखी जी यावेळेस पर्यावरणपूरक असा संदेश देते। विदर्भातला शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहानं या सगळीकडे दाखल झालेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे विदर्भातून पाऊस दाखल झालेला आहे, त्यामुळे पेरण्यांची कामं विदर्भातल्या शेतकऱ्यांची झालेली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जो वैष्णवजन पाहायला मिळतो तो अधिक करून विदर्भातून आलाय। पण अर्थात विठुरायाच्या चरणी पाऊस पडू देत असं साकडं घालत प्रत्येक शेतकरी इथे दाखल झालेला आहे। साधारण 330 दिंड्या आहेत। प्रत्येक दिंडी एक काहीतरी वेगळा समाज संदेश देऊन पुढे येते आणि या सगळ्या दिंड्या काही वेळापूर्वी या मंदिर परिसरात आतमध्ये आल्या। त्यांनी ह्या दिंड्यांनी पूर्ण ह्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि ह्या दिंड्यांच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर आता आपल्या समोर दिसते ती तुकोबारायांची पालखी। एकंदरीत पाहायला गेलं तर ह्यावेळेस जो काही पर्यावरणपूरक संदेश ही वारी घेऊन जातीये तो एक वेगळा अनोखा संदेश आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या वारी ही मुख्य करून समानतेचा संदेश देते। अगदी ज्ञानोबांपासून तुकारामांपर्यंतच्या प्रत्येक संतांनी जात पात धर्म या पलीकडे जाऊन एकत्र येऊन विठुरायाची प्रार्थना केली आहे आणि त्यामुळे एक समानतेचा संदेश ही वारी देते। आणि ह्या समानतेच्या संदेशमध्ये प्रत्येक छोटा छोटा संदेश, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट एकंदरीतच इथे कुणी कोणाला असं काही शिकवत नाहीये, पण एकंदरीत इकडच्या प्रत्येक वारकरी हा तल्लीन झालाय विठुरायाच्या चरणी जाण्यासाठी। पावसाचा आणि वारीचा जो अनोखा संबंध आहे तो आज सकाळपासून पाहायला मिळतो आणि त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतर हा जो सगळे विविध खेळ रंगवले जात होते इथे वारकऱ्यांकडनं त्याला अधिक त्यांना ते जोमानं ते खेळत होते। त्याच्यातली एनर्जी होती, त्याच्यातली एक लय होती। हरिनामाचा जप, विठुरायाचा जप, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जप मात्र अखंड सुरू आहे। मागच्या वर्षी पण अगदी आत्तासारखी स्थिती होती की दुबार पेरणीचं संकट बऱ्याचशा शेतकऱ्यांवर होतं आणि ह्या वर्षी सुद्धा ही स्थिती आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष मागची अनेक वर्ष या ठिकाणी येणारे वारकरी आहेत आणि त्यामुळे अनेक जण पेरण्या करून आलेत, अनेक जण पेरण्या करण्यासाठी पाऊस येऊ देत असं साकडं घेऊन आलेले आहेत। थोडंफार पाहिलं तर वारकऱ्यांची संख्या आपण म्हणू शकतो की कदाचित थोडी कमी झालेली आहे, परंतु सकाळपर्यंत ही स्थिती होती, पण दुपारनंतर मात्र प्रत्येक जण इथे येऊन थांबत होता आणि त्यामुळे आपण असं एकंदरीत जी वर्षानुवर्षाची परंपरा आहे ती या निसर्ग चक्रामुळे कुठेही खंडित झालेली नाहीये। अर्थात आज पहिला दिवस होता, आता आषाढाचा महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागलेले असतात। ते कधी एकदा आपण वारीला जातोय, कधी एकदा आपण पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतोय आणि अर्थात त्यामुळे आजचा पहिला दिवस हा टाळ मृदुंगाच्या गजरानं भारावलेला होता असं म्हणायला हरकत नाही, कारण सकाळपासून प्रत्येक दिंडी एक वेगळा संदेश घेऊन इकडे टाळ मृदुंगाच्या नादात केवळ हरिनामाचा जप करत होती, विठुरायाचा गजर करत होती आणि त्यामुळे प्रत्येकाचा उत्साह हा आज जितका असेल तितकाच तो 15 जुलैला जेव्हा पंढरपूरमध्ये हे पोहोचतील तेव्हाही तितकाच असेल, कारण मग त्याच्या पुढची रंगवली जाणारी रिंगण असोत किंवा त्यापुढचे अनेक खेळ 15 दिवसात असा एकच दिवस उगवत नाही की ज्यावेळेस कदाचित कोणी कंटाळलेला असेल। आता सुद्धा आपण बघतोय विलास आपल्या समोर की पालखीच्या समोर फुगड्यांचे खेळ खेळले जात आहेत आणि प्रत्येक जण या खेळात सहभागी होतोय, कारण ही पालखी जितकी सुंदर सजवली आहे तितकंच सुंदर इकडचं वातावरण आहे, तितकंच भक्तिमय इकडचं वातावरण आहे।